चला मॅचला होती सुरुवात. स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटते सुशांत आणि आर्चिस. दोन सलामीवीर विघ्नेश पाटील संघाचे नामाबाई संघाने पराभूत केल्याच्या नंतर कमबॅक येईल का विघ्नेश पाटील या संघाचा. सुशांतसाठी बंपर आणि दंपर ऑफर आहे प्रणित तोडणकर यांच्याकडून. जर लगातार 3 चेंडूवरती जर 3 चौकार मारले तर प्रणित तोडणकर 1000 रुपयाचा रोख पारितोषिक. पहिला चेंडू काय गेले काय बिघडेल. सुशांत बॅक टू डगआउट. गडीबाद जसं जहाजाला बगदाड पडलंय. बॅक टू डगआउट मिस्टर सुशांत डीजे. क्रिकेट विश्वातील आत्महत्या मानावी लागेल सुशांत याची. धावचीच्या रूपात गडीबाज झालाय सुशांत. गोल्डन डकचा शिकार. सुशांतच्या पहिल्याच चेंडूवरती विकेट आले. चला दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेमार्फत आपण पाहतो शानूबाई नाना जनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 पर्व दुसरं आणि आजच्या दुसऱ्या पर्वातला आजचा शेवटचा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या दिवसातला 7वा मुकाबला 8वा मुकाबला आपल्या समोर येतोय. 3 बॉल 3 चौकाराला प्रणित तोडणकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अर्चित स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईकला सुरू आहे. थोडीशी खराब परिस्थिती निश्चित आपण पाहायला गेलं तर विघ्नेश पाटील संघाची. कारण महत्त्वाचा फलंदाज म्हणजे सुशांत जो लयामध्ये होता या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आणि तो बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो या चेंडूवरती आलेला चौकार अर्चितच्या बॅटीतला थोडीशी बळकडी प्राप्त करून दिली या पहिल्या षटकामध्ये. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 6 धावा ज्या ठिकाणी आतापर्यंतचे 4 चेंडू संपलेले आहेत. म्हणजे आता या चौकारांची बळकडी प्राप्त झालेली धावसंख्येमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. 7 धावा फलकावरती पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला मारलेला फटका लॉंग ऑन रिजनमध्ये अडवला जातो चेंडूला. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धाव कंप्लीट केल्यानंतर धावा फलकावरती आपण पाहिलं तर 8 लगावतात आणि शेवटचा चेंडू आता मात्र मार्गस्थ असेल. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. चेंडू अडवलाय. खोद कर्णधार चेंडूवरती आले होते. त्या चेंडूला सक्सेसफुली अडवलंय. पहा पहिल्या अटेम्प्टमध्ये थोडंसं फंबल झाले होते. चेंडू सुटला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर स्वतःला या ठिकाणी चेंडूवरती पुन्हा झोकण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी चेंडू अडवला. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 9-1 गडीच्या मोबदल्यानंतर विघ्नेश पाटील संघ एसडीचे. धावा फलकावरती लगावल्यात 9. पहिलं षटक संपलाय. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रेडी होतं मिस्टर कुलाल. पहिल्याच षटकामध्ये निश्चित आपण पाहिलं तर जयेशची गोलंदाजी होती. जयेशच्या गोलंदाजी होती. 1 चौकार 1 वाईड आणि त्यानंतर आपण पाहिलं 1 विकेटसुद्धा होता. एकेरी धावासुद्धा होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर षटक संपल्यानंतर 9 धावा फलकावरती. दुसरा गोलंदाज रेडी होतो या ठिकाणी कुणाल. या धावा कुठेतरी 3 जास्त आहेत त्या कुठेतरी बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल. परंतु आता मात्र कव्हरच्या दिशेला सुरूचा मारला फटका आणि त्या फटक्यावरती चेंडू हा अडवला जातोय आणि अडवल्यानंतर आपण पाहिलं तर फेकी येईपर्यंत या दोन्ही फलंदाजांनी आपली 1 रन कंप्लीट केली गेली आहे. ही रन कंप्लीट केल्यानंतर धावा फलकावरती आपण पाहिलं तर 10-10 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये पोहोचत असताना ज्या ठिकाणी आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. ड्राईव्ह केला आहे आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. फेकी थोडीशी खराब परंतु त्या फेकीचा या ठिकाणी इतका फायदा होणार नाही आहे विघ्नेश पाटील संघाला. कारण त्या टायमाला त्या ठिकाणी बॅकअप चांगलं होतं दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचं आणि बॅकअप चांगलं होतं त्या कारणे
दुसरी धाव घेता आलेली नाहीये. एकच धाव घेतली जाईल. 11वी धाव फलकावरती लगावली जाते. आकुटप्या चेंडू आता मात्र ड्राईव्ह केला स्क्वेअरच्या दिशेला. एकच धाव भेटेल. 3 चेंडू 12 धाव फलकावरती लगावले आहे. बॅक टू बॅक 3 चौकार. प्रणित त्यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक दिले जाईल. परंतु आता मात्र टप्पा पडल्यानंतर थेट यष्टी वरती आदळतोय चेंडू आणि अर्चितचा बळी मिळवलाय कुणालने. सिद्धेश येतोय. 1 सेकंड डाऊनचा फलंदाज. फलंदाजी मार्क वरती. 3 चेंडू 3 चौकार. 2000 रुपयाचं पारितोषिक प्रणित तोडणकर यांच्याकडनं सुरू यांच्याकरता असणार आहे. आखोटप्या चेंडू ऑन साइडला मारा बरं. हो हो क्या कॅच आहे. शशांकने टिपलाय झेल. शशांकलाच माहिती नाही मी हा झेल टिपलाय का. मिळाला थोडासा फिरताना पाहाला चेंडूला. त्यामुळेच निश्चित त्या चेंडूवरती ढकलून दिला. फाईन लेगच्या दिशेला डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. षटक 2 संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा फलकावरती पाहिल्यात. 13 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात एसडीचे. चेंडू अडकल्या कारणे आपण पाहतो हा चेंडू थोडासा लेट त्याच्या हातातनं रिलीज झाला आणि त्या कारणे आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जातो. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतर निश्चित धावसंख्येमध्ये वाढ 1 for 14. 14 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. ता मात्र नोचा इशारा पंचांचा. आखूड टप्पा आणि जास्तच आखूड म्हणजे मर्यादित जी रेषा आहे हाफ क्रीज वरती त्या रेषेच्या अलीकडे चेंडू पडला तर नो असतो आणि त्याच ठिकाणी आपण पाहिलं त्या रेषेच्या अलीकडे पडल्या कारणे दिलेला हा नोचा इशारा. 15वी धाव. ओ हो हो किंचित मिस केली. लेग स्टंपच्या बाहेर असेल चेंडू तर नक्कीच हा वाईट दिला जाईल आणि वाईट दिला गेलेला आहे. अवांतरने अजून एक धाव धावसंख्येमध्ये ॲड होते. 16 16 धावा फलकावरती लगावल्या जातात. सोळा धावा फलकावरती अजूनपर्यंत या षटकातले एकही चेंडू संपलेला नाही आहे. म्हणजेच 2च षटकं संपलेल्या आहेत. या षटकातले 6 चेंडू बाकी आहेत. कोलोटप्या चेंडू ऑन साइडला मारला फटका. अभिषेकच्या बॅटीतला हा फटका क्षेत्ररक्षण घडलाय. अडवलाय चेंडूला. फेकी येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. तर 17 17 धावा फलकावरती लगावल्या जातात. सुरू ज्याच्याकरता पारितोषिक लगावला गेलेला आहे तो स्ट्राईक एंडवरती आहे. सुरू करता प्राइज लगावला गेलेला आहे. बॅक टू बॅक 3 चौकाराला प्रणित तोडणकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
118. ड्राईव्ह केला सरळ बॅटीने सुशांकने अडवण्याचा प्रयत्न, परंतु वैभव कव्हर आपला मागे होते, परंतु त्यांच्याकडनं सुद्धा घडलाय चुकी. चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. दोन्ही संघाला आपण पाहिलं तर एक सामना, ओ जबरदस्त फिल्डिंग, ऑन साइडला मारला फटका होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, स्वतःला झोकून दिलं त्या चेंडूला आणि चेंडूला त्यांनी डॅश केलं. कबड्डीच्या भाषेमध्ये आपण डॅश म्हणतो याला. रेडर ज्या टायमाला जात असतो कोणाला टच करून त्यावेळेस त्याला लाईनीच्या बाहेर फेकला जाते, त्याला डॅश म्हणतात. त्याच पद्धतीला डॅश चेंडूला केला आणि डिक्लेअरमध्ये पाठवला. एकच धाव भेटू शकले चेंडूवरती. कॉलर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह केला, हो आता मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावा फलकावरती शेवटचा चेंडू असेल. मात्र हेलिकॉप्टर फिरवला होता, परंतु हेलिकॉप्टरची या ठिकाणी पात्या तुटलेल्या आहेत त्या ठिकाणी, त्यामुळेच आपण पाहतोय गारदोय सुरू. बॅक टू डिपार्ट गॉन. अजून येतो नवीन फलंदाज आणि नॉन स्ट्राईक येण्यावर असेल, कारण शेवटच्या चेंडूवरती गडी गमावला गेला होता. तर नॉन स्ट्रायकरचा स्ट्राईकवरती येईल आणि जो नवीन फलंदाज येईल तो नॉन स्ट्राईकला असणार आहे. दरम्यान गोलंदाज 4थं षटक टाकण्यासाठी मिस्टर वैभव गोलंदाजी मार्गवरती येतोय. हे शेवटचं षटक हाताळण्याचे धावा फलकावती आपण पाहिलं 3 षटकांच्या समाप्तीत 9च्या सरासरीने 27 धावा फलकावती लगावल्या गेलेल्या आहेत. ड्राईव्ह केला ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फेकी येते, फेकी गॅदर आणि यष्टीनला या ठिकाणी लावला गेलेला आहे चेंडू. आणि त्यानंतर आपण पाहिलं पंचांकडे अपील आणि पंचांनी ती दाद या ठिकाणी थर्ड अंपायरकडे थेट पाठवलेली आहे की पहा, पडताळा, चेक करा आणि कन्फर्म करून द्या की हा चेंडूवरती काय घडलंय. बल्लेबाज आउट होकर अपने पवेलियन में वापस जाएंगे क्योंकि अंपायर ने आउट करार दिया है. नए बल्लेबाज आएंगे. अभिषेक आउट. नवीन फलंदाज जयेश येतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. आता मात्र साजन स्ट्राईक एंडवरती आहे आणि साजनने मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये अति मोठा मारला आणि अति मोठा षटकार नाही तर गडी बाद होईल. थैंक यू सो मच
एक गडी अजून बाद. कल्पेश येतो नवीन फलंदाज. फलंदाजी मार्गवरती हलका त्याने घेऊन काढलाय चेंडूला. आता मात्र पहा तिसऱ्या चेंडूवरती ही धाव येते. तिसऱ्या चेंडूवरती धाव आल्यानंतर धावा फलकावरती आता मात्र 28. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूवरती धाव संख्या स्थिरावली गेलेली होती आणि त्यानंतर 2 चेंडूवरती एकेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. 29 रन ऑन द बोर्ड. 2 चेंडू आता बाकी असतील आणि 2 चेंडू बाकी असताना स्ट्राईक वरती आपण पाहतील कल्पेशला. हलक्या तिने खेळून काढला चेंडूला. दिशा दिली फक्त फाईन लेग क्षेत्राची आणि एक धाव कंप्लीट केली गेली. या चेंडूवरती जयेश यांच्याकरता या चेंडूवरती जर चौकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक शंकर मामा यांच्याकडनं दिलं जाईल. तर गरजेचं असेल हा चौका सुद्धा, कारण हा चौकार आला तर नक्कीच 34 वरती धावफलक सरकलं जाईल. 35चं टार्गेट सेट केलं जाईल. फुलटॉ चेंडू टॅपचे सारे मारलं. फटका फेकी आलेली आहे आणि गडी बाद. गडी बाद म्हणजे 30 वरती धावसंख्या या ठिकाणी स्थिरावली जाते आणि 31 धावांचा टार्गेट श्री स्पोर्ट्स संघासाठी येऊन राहते. ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय विराट नेटवर्क यांच्या मार्फत आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये रोहित घाडी यांना पाहतोय. रिव्ह्यू घेतलाय रनआउटचा. नोचा रिव्ह्यू आहे. जरा हाईट बघायची आहे, फ्लाईट बघायची आहे कितीची आहे ती.
आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले स्वरूप 11 संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला. हो बरंच 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 घडलंय. जाऊया सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जिकडे अनिल सर जॉईन आहेत. येस, थँक्यू डीजे, थँक्यू कौस्तुभ. चौकार आलेला आहे या ठिकाणी वेदांच्या बॅटीतला. पहिला चेंडू निर्धाव पडला गेला होता आणि त्यानंतर आलेला चौकार. आपण पाहत आहात स्पर्धा या ठिकाणी शामूबाई नाना जनरल कल्याण फाउंडेशन, मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग, कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातला शेवटचा दिवस आज या ठिकाणी. शामूबाई जनरल कल्याण फाउंडेशन चेच आधारस्तंभ म्हणजे दिलीप नाना पाटील, त्यानंतर अध्यक्ष आपण पाटील सुशीला किशोर पाटील, त्यानंतर सचिवजी पाटील तर किशोरजी नाना पाटील, ज्यांचा कालच्या दिवसामध्ये आपण वाढदिवस साजरा केला. आणि त्यानंतर आपण पाहिजे खजिनदार भाविक किशोर पाटील, सदस्य असतील हरिश्चंद्र नाना पाटील, सदस्य असतील प्रकाश नाना पाटील, त्यानंतर सदस्य असतील नितीन यादव पाटील. या सर्वांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेसाठी केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल खूप खूप आभार. आणि त्यानंतर जागेसाठी जागा उपलब्ध करून दिली यासाठी आपण पाहतो जागा मालक सुरेशजी पाटील, प्रमोदजी पाटील, प्रवीणजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंद्रकांत पाटील आणि जयेश पाटील या लोकांनी यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार असतील. आणि येत्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि एंडिंग ज्या टायमाला क्वालिफायचे सामने खेळायला भेटेल त्या ठिकाणी त्यावेळेस आपल्याला हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅचकडे वळूया ज्या ठिकाणी सेकंड इनिंगमध्ये 31 धावांचा पाठलाग होतोय आणि 31 धावांचा पाठलाग करत असताना वेदांत विनीत ही जोडी मैदानामध्ये होती. एक षटकामध्ये आतापर्यंत फलकावरती धावा लावल्यात 8 रन. 8 रन फलकावरती, म्हणजेच अजूनही आपण पाहायला गेलं तर 23 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चला 8 आले आहेत एका षटकामध्ये. आता मात्र 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असेल, म्हणजे 5 धावा कुठेतरी वरती आहेत. आणि जयूला मॅन ऑफ द सिरीज भेटली ना. 8 चेंडूचा खेळ झाला. धावपलकडे धावा लागला 14. यावेळेस काय सीधा फलंदाजाला छातीवरती लागून सरळ चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार चौकार. डीजे आहे. इक्वेशन असेल 14 चेंडू 16 धावांचं. एका दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये आणेल विघ्नेश पाटरे या संघाला. एका दुसरा चौकार मॅच मध्ये आणेल श्री स्पोर्टला. येईल का अजून एक विनीत अभिषेकच्या ओव्हर मध्ये एक आलाय. मोठा फटका मारण्याचा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. काय घडेल काय बिघडेल. डायरेक्ट थ्रो नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकडे धावा लागल्या 17. 12 चेंडूचा खेळ झालाय. धावपलकडे धावा लागल्या 17. इक्वेशन असं आहे
12-14. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय साजन वरती. साजन संघाची जबाबदारी घेऊन विघ्नेश पाटील संघाला सामन्यामध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. मोरेगाव नगरीमधील अजून एक गोड व्यक्तिमत्व प्रमोददादा पाटील यांचे इथे आगमन झाले. दादा आपले मोरेगाव चॅलेंज कार्यसम्राट नगरसेवका चषकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आलाय पहिला निर्धाव आलाय. साजन याच्या ओव्हरमध्ये कमबॅक होईल का? साजनच्या ओव्हरमध्ये एका दुसरा मोठा फटका मॅचमध्ये बनवून ठेवेल. श्री स्पोर्टला आउटसाइड डी लेग स्टंपचा मारा डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर रूपात भर पडते. डॉटचं रूपांतर एक धावेमध्ये झालंय आता पाहायला गेलं तर. ओ अप्रतिम झेल. जितक्या जोराने मारलेला चेंडू होता तितकाच सुंदर झेल. नाव काय सुशांत याच्या हातामध्ये डीजे. ते आखले साजनला षटक देऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे विघ्नेश पाटील या संघाचा. नामांकित संघामधील विरार क्रिकेट असोसिएशन मधील एक संघ विघ्नेश पाटील क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतोय. लेग ब्रेकचा मारा साजनाचा हलक्या हाताने खेळून काढलेला सन्मान दिलाय चेंडूला. चेंडू सरळ निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. धावपलकावर धावा लागला. आतापर्यंत 19 चेंडूचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकामधील उर्वरित 2 चेंडू बाकी. 3 चेंडूचा खेळ झालाय. साजनाचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने टोलाला चेंडू स्वतःच्या बॉलर 3 मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी. एक धावपलकात ऍड होईल. धावपलक आत्ता जाऊन पोहोचतोय 20 या आकडावरती. इक्वेशन असा आहे 8 चेंडू 11 धावा. अजून एका दुसरा निर्धाव चेंडू मॅच मध्ये. ओ अप्रतिम झेल सिद्धेश याचा डीजे. एका हाताने मॅच मध्ये कमबॅक केलाय. मी आधीच उल्लेख केला होता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता साजनला षटक देऊन. नक्कीच खूपच सुंदर असं षटक म्हणावं लागेल साजन याचं. नक्कीच अनिकेत सांगू इच्छिन या बदलावला क्रिकेटच्या भाषेत व्हेरिएशन बोलतात. यस आणि तो व्हेरिएशन विघ्नेश पाटील सांगितला. जो गोलंदाज शेवटचं षटक हाताळतो त्याला थोडंसं पुढे पाचारण केलं आणि त्या निर्णयावरती कुठेतरी या ठिकाणी सफल ठरत असताना कर्णधार आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र पाहायला गेलं तर तिसरं षटक या ठिकाणी संपलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहिल्या तर 2-1-21 ज्या ठिकाणी 2 महत्त्वाचे गडी बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी श्री स्पोर्ट्स संघाला वेदांत अजून खेळपट्टीवरती आहे. वेदांत आहे तर निश्चित श्री स्पोर्ट्स संघ मनामध्ये विचार करेल की आपल्या धुरा कायम आहेत, आपल्या आशा आहेत आणि सोबतीला प्रसाद आहे. प्रसाद मनामध्ये काय विचार करेल की कसं बसं जितकं स्ट्राईकवरती वेदांतला ठेवणं तितकं आपल्या संघासाठी सोयीस्कर आणि उपयोगी ठरणार आहे. यस नक्कीच सर. या दोन्ही खेळाडूकडे क्षमता आहे स्कोर कार्ड आलवण्याची. आतापर्यंत इक्वेशन पाहायला गेलं तर 6 चेंडू 10 धावा. एका दुसरा मोठा फटका मॅच मध्ये बनवून ठेवल श्री साई स्पोर्टला. एका दुसरा निर्धाव चेंडू मॅच मध्ये कमबॅक करेल विघ्नेश पाटील. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला स्वतः करणारा सिद्धेश. यस नक्कीच हा देखील तितकाच महत्त्वपूर्ण गोलंदाज आणि फलंदाज देखील आहे. विघ्नेश पाटील या संघामध्ये मेन कप्तानची भूमिका पार पाडतो सिद्धेश. पहिल्या चेंडूवर एक चिकी सिंगल. इक्वेशन 68 जाऊन पोहोचतोय. आतापर्यंत 5 चेंडू 9 धावा. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येई तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे. जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका. आउटसाइड लेग स्टंपचा मारा डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतोय कल्पेश कोचरेकर. हा देखील बेस्ट फिल्डर राहिला होता MNPL स्पर्धेमध्ये.
क्या हुई? हा यस यस यस. यस इक्वेशन असं आहे आता सर 5 चेंडू 8 धावा. नक्कीच या धावा रोखल्या जातील का? अकुटप्यात चेंडू सरळ बॅटिंग मारलं फटका या ठिकाणी सुरूने अडवलाय चेंडूला. क्या बात है, कमाल का एफर्ट यहाँ पर दिखाई देता हुआ मिस्टर सुरू. आपण सुरूला पाहिला तर नक्कीच ऑलराऊंडर परफॉर्म करतो आणि फिल्डिंगच्या जोरावरती सुद्धा आपल्याकडे सामना झोकून घेतो. फलंदाजी तर सोडून दे त्याची आणि त्याची झलक आपल्याला दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर सुरू. चेंडू अडवलाय, एकही धाव नाही घेतलेली आहे चेंडूवर. त्याचा मात्र फासला थोडासा मोठा होतोय. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. म्हणजेच कुठेतरी 2 मोठे फटके मारावे लागतील, 2 चौकार मारावेच लागतील. यस नक्कीच सर. सुरू स्वतःला झोकून देतोय बॅकफुटला जाऊन. ओ काय घडेल, काय बिघडेल. सेंडू चरळ निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार डीजे. पहा किनारा सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा सापडत नाही. आणि तसं आपण पाहायला गेलं तर वेदांत आणि प्रसाद या जसे चेंडू निर्धाव पडत तसा या ठिकाणी दबाव वाढवता निराशा येत होती त्यांच्या मनामध्ये. परंतु आपण पाहतोय त्या निराशेला कुठेतरी बाजूला सारत असताना एक चौका ठोकलाय. यस नक्कीच तुम्ही सर उल्लेख केला होता की वेदांकडे क्षमता आहे स्कोर करण्याची. नक्कीच ते पाहायला भेटलं. अफलातून चौका पाहायला भेटला वेदांच्या बॅटमधून. वेदांत वैयक्तिक आतापर्यंत पाहायला गेलं तर 13 या धावफलकावरती खेळतोय. विरार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार श्री अमितजी चौधरी यांचं आगमन झालेल्या विनंती असेल आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अमितजी चौधरी आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमार्फत. सदस्य शैलेशजी करावडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमार्फत. दरम्यान मॅचकडे वळूया. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. अमित दादा आपल्याला विनंती असेल. निर्धाव चेंडू आता मात्र फासला मोठा होतोय. थोडासा बॅलन्स मध्ये आणून ठेवला होता परंतु एक मोठा फटका मारणं गरजेचं असेल. 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. वेदांत खेळपट्टीमध्ये एक चौकार आलाय. म्हणजे ज्यावेळी 4 मध्ये 8 पाहिजे होत्या त्यावेळेस एक चौकार आला आणि आता मात्र 2 मध्ये 4 आहेत. यस नक्कीच सर. तितका ताकदीचा गोलंदाज पाहायला भेटतोय सिद्धेश. चौकार देखील मारणं सोपं नाही आहे. तितका सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय विघ्नेश पायटरे या संघाचं. ओहो नो आलाय. आता इक्वेशन जाऊन पोचलंय 2-3. अवांतर रूपात भर पडते. धावफलक जाऊन पोचतंय ते आतापर्यंत 28 धावांवरती. 2 चेंडू 3 धावांची गरज. आता देखील कमबॅक करेल का सिद्धेश? बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पंच ठरलाय अयशस्वी. चेंडू आलाय निर्धाव. एक बॉल 3चं इक्वेशन चौकार ठोकावाच लागणार. वेदांत आहे तर नक्कीच होऊ शकते परंतु सिद्धेश आतापर्यंत आपण पाहायला गेलं चौकार लगावल्यानंतर निर्धाव चेंडू सुद्धा टाकलेले आहेत. तर सिद्धेश मध्ये सुद्धा क्षमता आहे. चेंडू करण्याचा प्रयत्न ठरलाय अयशस्वी. कॉंग्रॅच्युलेशन टीम विघ्नेश फायटर्स. हार्ड लक टीम. साई श्रद्धा पराभवाच्या छायेखाली जातोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम विघ्नेश फायटर्स. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
थँक्यू येस विजय थँक्यू थांबतोय. चला साजन या साजन मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला अमित दादा यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात. चला समोर या समोर. साजन ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. काय जबरदस्त बॉलिंग केली होती. साजन थांबायचं आहे. यस साजन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मला कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय कारण का विघ्नेश फायटरमधून मी पहिलंच वर्ष आहे माझं. ते भरपूर सपोर्ट करतायत आणि 4 नंबरला बॉलिंग करत होतो अगोदर. त्याने आता मला सपोर्ट करून 3 नंबरला आणलं त्याबद्दल थँक्यू. ज्यावेळेला बॉलिंग करत होता त्यावेळेला थोडंसं प्रेशर होतं. कशा प्रकारे फील करत होता? प्रेशर तर होतंच पण आपल्या टीमसाठी आपण 100% द्यायचं आपलं एवढंच फक्त डोक्यामध्ये होतं. इकडे कसं वाटतं या स्पर्धेला कशा प्रकारे पाहतो आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? या कार्यक्रमासाठी म्हणजे मी 2 वर्ष अगोदर खेळलो आहे. हरिओम मधू अगोदर खेळलो आहे त्यामुळे सवय आहे मला. त्याचं काय नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता साजन जो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला नेक्स्ट मॅचला सुरुवात होते आणि थँक्यू डीजे थँक्यू. शमूबाई नाना जनकल्याण फाउंडेशन आणि काही आधारस्तंभ आहेत, काही अध्यक्ष आहेत, काही सचिव आहेत, काही खजिनदार आहेत, काही सदस्य आहेत. त्यांची आपण नावं आता घेणार आहेत. या शमूबाई नाना फाउंडेशन जनकल्याण आधारस्तंभ जर आपण बघितलं तर दिलीप नाना पाटील, त्यानंतर अध्यक्ष आमचे सुशीला ताई किशोर पाटील, सचिव किशोर नाना पाटील, खजिनदार भाविक किशोर पाटील, सदस्य हरिश्चंद्र नाना पाटील, त्यानंतर सदस्य प्रकाश नाना पाटील आणि सदस्य नितीन यादव पाटील. हे सर्व जे मुख्य मंचावर आहेत, आमच्या मुख्य कमिटीवर आहेत या शामूबाई नाना जनरल कल्याण फाउंडेशन. त्यानंतर हे मैदान जे उपलब्ध करून दिलं, जी जागा या मैदानासाठी या मॅचसाठी स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिले, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सुरेश पाटील, प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंद्रकांत पाटील, जयेश पाटील यांचे सर्वांचे आभार की या स्पर्धेसाठी मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं. मॅचच्या दिशेने बोलतोय जिकडे आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 9 धावा धावफलकावर आणि काम बघितलं जातं नामे बॉईज संघाकडे. आतापर्यंत अतिशय सुरुवात चांगली आहे स्वरूप कडून. पुन्हा तेच हलक्या हातानं संजूला सन्मान दिला, स्वतः ठेवला चेंडू खाली. तोपर्यंत एकच धावा धावफलकावर आले. हो इकडे काय घडलंय? येस नक्की विकेट कुठे आलाय? समोर की? येस आमच्या ऑफिशियल पद्धतीने विकेट इकडे आलाय. आणि आता कुणाला मैदान सोडावं लागलंय? येस साहिल, त्याचं बिग विकेट. आणि साहिलला मैदान अखेरकार सोडावं लागलंय. गॉन मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक ही स्पर्धा जी आयोजित केली गेली या मोरेगावात आणि शानदार दमदार आयोजन. आणि आपण मागील किती दिवस झाले या स्पर्धेसाठी जी मेहनत संपूर्ण मोरेगाव चॅलेंजरच्या सर्व खेळाडूंनी घेतले ते त्याची वाकण्याजोग आहे. हा सोपं नाही आहे. मोरेगाव चॅलेंजरचा संघ या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये शानदार दमदार कार्य, शानदार दमदार फॉर्ममध्ये. आणि आपण बघितलं तर मला आठवतं ती स्पर्धा जी विराटनगरच्या ऐतिहासिक मैदानावर खेळली गेली होती तुकाराम पाटील चषकमध्ये. दुसरं पारितोषिक लगावलं होतं. त्यानंतर तिकडून गाडी गेली होती मनेलपाड्यात आई1 चषक, तिकडे चॅम्पियन झाले होते. ही स्पर्धा आयोजित केली माहीत असून सुद्धा त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि अखेरकार या स्पर्धेसाठी खूप मोठा हातभार लावलाय मोरेगाव चॅलेंजरच्या सर्व खेळाडूंनी. 10 धावा धावफल करतात जिकडे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा इथं रोहन सज्ज होतोय.
बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. येस, वॉट अ फील्ड पैकी. येस, फिंगर कॉर्नर. या प्रकारच्या चुका कुठे होतात आणि कधी होतात या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिले सुरुवातीचे लगातार 2 चेंडूवर 2 चौकार, शेवट कशाने झालाय, लगातार 2 रन आउटने झालाय. नखरकार पहिले षटकाचा खेळ संपतोय. धावफलक 10 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. 1 2 3 4 जवळजवळ आता 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसामध्ये पहिले षटक असेल की ज्या षटकामध्ये सुरुवात चौकाराने पहिल्या 2 चेंडूवर आणि शेवटी 2 चेंडूने विकेटने झाली गेली. पुन्हा एकदा तेच घडलं होतं. एकच धाव आली गेले. पहा, स्वरूप 11चं संघाचं कॉम्बिनेशन आतापर्यंत 2 खेळाडूंचं बनलेलं नाहीये. कोण धावणार, कोण येणार आहे याचा अजूनही विचार झालेला नाही. त्यामुळे अडचणी कदाचित पहिल्या षटकामध्ये वाढल्या गेल्या होत्या. एकच धाव पुन्हा एकदा धावफलकावर आली गेले आणि धावफलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 12 धावा धावफलकावर. ज्या गणेशने सुरुवात केली होती त्या गणेशला धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागले. सर्वात जमेची बाजू नाम्या बॉईज संघासाठी झाली गेली होती. पुन्हा तेच हलक्या हाताने समोर ठेवला गेला चेंडूला सिंगलसाठी. 13 धावा धावफलक करते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ चाललाय आणि ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने कट केलाय चेंडूला सिंगलसाठी. पहा, सुरुवात चांगली आहे. दोन्ही संघ आता बघितलं तर समोर बरोबरीच आहेत. असं नाही आहे की त्यांचा धावफलक थांबला. त्यांचा धावफलक सुद्धा चालू आहे. इकडून विकेट सुद्धा येत आहेत. त्यामुळे कोणाच्या बाजूने आता कुठपर्यंत आहे हे अजूनही याचा रिझल्ट, याचा निकाल अजूनही सांगू शकत नाहीये. 14 धावा धावफलक करतात. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. षटक आतापर्यंत चांगलं. ओमकार पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं चेंडूला पैकी पुन्हा एकदा वेगवान. येस, इट इज डॉट. निर्धाव चेंडू, शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुरुवात आतापर्यंत चांगली. 14 धावा धावफलकर ओमकार जिकडे सज्ज होतोय. हलक्या हाताने समोर ठेवण्याचा प्रयत्न. स्वतः जातो चेंडू खाली. फेकी होईपर्यंत एकच दल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 15 धावा धावफलकावर 2 गडी बाद. या सिच्युएशन मध्ये आतापर्यंत स्वरूप 11चा संघ नाम्या बॉईज संघासमोर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. येस, तिसऱ्या षटकांचा खेळ सुरू आहे आणि आता समीर आला गेलाय गोलंदाजी मार्कवर. जिकडे 15 धावा धावफलकावर आहेत. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ओहो व्हाट अ शॉट. गॅप मधून नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सी मार्ग पार. चौकार. 4 धावा. येस, थँक्यू डीजे संकेत. क्या बात आहे. अखेरकार संकेत दाखल झाला. ही सर्वात जमेची बाजू या संगीतसाठी आणि अखेरकार या स्पर्धेसाठी झाली गेली. पुन्हा चेंडू गेलाय डेक्लर झोन मध्ये 1 धावेसाठी. पहा, सुरुवात चांगली आहे. 2 विकेट कुठे गेले, कधी गेले याचा विचार नाही केला गेला 2 बॅटरने. इकडे धावा बनवायचे आहेत आणि धावा किती बनवायचे आहेत हे सुद्धा माहीत आहे. समोर केल्याचा प्रयत्न, स्वतः विकेट पाठीमागून येतोय. एकच धाव. पहा, समोर असा संघ आहे जो अंदाजच्या हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये. लगात 43 धावा, 38 धावांचा पाठलाग पहा नाम्या बॉईज संघाने आजच्या दिवसामध्ये चेस केला गेलाय. त्यामुळे जितक्या धावा बनवायच्या असतील तितक्या धावा बनवाव्या लागणार आहेत स्वरूप 11 संघाला. समोर पुन्हा त्या खेळण्याचा प्रयत्न फेकी सुद्धा झाली होती परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. त्यामुळे एकच धाव धावफलकावर. 22 रन. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 22 धावा धावफलकावरती चर्चा केली गेली आणि समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न हलक्या हातानं. फेकी नाही यावलेला. लास्ट बॉल 3rd ओव्हर 23 रन. लॉस ऑफ 2 विकेट. पहा, 2 विकेट पहिल्या षटकामध्ये गेले होते आणि त्यानंतर खेळ पूर्णपणे
ऋषी आणि योगेशने मैदानाच्या आतमध्ये चालवला गेला होता. ही सर्वात जमेची बाजू स्वरूप 11 संघासाठी झाली गेली होती. हो समोर खेळण्याचा प्रयत्न, येस इट इज डॉट. 3 षटकांचा खेळ संपतो. 23 रन 23 धावा अप्पलकर. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात होईल. या ऐकूया डीजे संकेतला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. पहा आमचे विराटनगरचे ऑपरेटर मनीष विश्वकर्मा मागील 4 दिवस झाले काय जबरदस्त कामगिरी करते. पहा एका ऑपरेटरसाठी सोपं नसते. ज्या वेळेला आपण थर्ड अंपायरला रेफर करतो, थर्ड अंपायर डायरेक्टली आमच्या ऑपरेटरकडे येतो. कधी चेंडू लागला गेला, कधी लाईन कुठे होती, बॅट कुठे होती, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आणि या सर्व गोष्टी पाहत असताना ते ऑपरेटिंग करणं सोपं नाहीये. ओ समोर वॉट अ फील्ड. परंतु फील्ड त्याच्या बॅट्समननीच केले. आणि इस्माईल आमची दाखवून देते नामा बॉईजचं एक्स्ट्रा खेळाडूची. हे कदाचित प्रॉपर चौका होता. पहिले चेंडूवर एकच धाव. 24 रन 24 धावा अप्पल कव्हर. सिद्धेश आला गेलाय. समोर ठेवण्याचा प्रयत्न हलक्या हाताने ठेवला गेला. चेंडूला फेकी नाही आहे तोपर्यंत एकच धाव. पहा या धावा पुरेशा नाही आहेत. नाम्या बॉईज संघ लगातार 2 मॅच जिंकलेला आहे. 38 धावांचा पाठलाग सुद्धा केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक ट्रम्प कार्ड सेट करायचं आहे. कुठे आहे? येस ऑस्ट्रमच्या बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय. आणि अखेरकार वाईट चेंडू घोषित केला गेला आहे. 26 रन 26 धावा अप्पल कव्हर. ओ नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा आल्यात. या प्रकारच्या चुका शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये शेवटी आठवत आहेत कि भाई मैं क्या कर रहा हूँ, किधर कर रहा हूँ, कौन सी गलती कर रहा हूँ. 28 धावा अप्पल कव्हर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. उलटॉस गॅप ब्युटिफुल स्ट्रोक. 2 खेळाडू अजूनही बघतायत चेंडू कधी ट्रॅव्हल झाला. नखेरकर चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. 32 धावा 32 रन. शेवटचे 3 चेंडू काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला होता योगेश कडून. आणि योगेशची जबाबदारी उचलली होती गणेशांनी साहिलच्या विकेट. जमेची बाजू ठरली गेले. पुन्हा एकदा इनटू द गॅप वन्स मोर वन अनदर बॅक टू बॅक बाउंड्री. परत आला. सर्वात जमेची बाजू आजच्या दिवसामध्ये ठरणार आहे. मग तो काय करणार आहे, कुठे करणार आहे, किती वाजेपर्यंत करणार आहे, येणारे कालवेल सांगणार आहे. येस टाइमर ऑन आहे. चला 36 रन 36 धावा अप्पलकर. काय हॅट्रिक. हॅट्रिक वर चौकाराच्या समोर डाउन द ग्राउंड. येस इट इज अ हॅट्रिक. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय मिस्टर योगेश. इकडे आलोय. मग तू कुठला पण संघ असू द्या, पण आम्ही सुद्धा इकडे जिंकायला आलो. आमची मन जिंकण्याची आहेत या उद्देशाने आतापर्यंत काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये योगेशने करून दाखवले. पुन्हा एकदा तोच फटका समोर एक्झिक्यूट केला होता परंतु चेंडूला अडवलंय. आणि एक बिग टोटल जे टार्गेट जे सेट केले गेले 41 धावा अप्पल करतात. 42 धावांचा टार्गेट जे सेट केले गेलंय स्वरूप 11 संघाने नाम्या बॉईज संघासमोर. इनिंग ब्रेक. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण जातो. अनिल सर जिकडे असतील टॉस का बॉसच्या दिशेने नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. क्या बात आहे. योगेशने 13 मध्ये 23 या धावांचे खेळी खेळले आणि 1 2 3 4 लगातार 3 आणि त्यानंतर एक अगोदर लागला होता. म्हणजे 4 चौकार असं 23 धावांची खेळी. थोडा छोटासा ब्रेक आहे आणि या ऐकूया तोपर्यंत डीजेला
वर्सेस विघ्नेश फायटर दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच टॉस केला जाईल. चला जेडीएस सर संघाचा कर्णधार आणि विघ्नेश फायटर संघाचा कर्णधार. हॅलो चिक. आजच्या दिवसातला 10वा मुकाबला 9वा समोर आपल्याला सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर आपण टॉस करूया. या इनिंग ब्रेकमध्ये आपले विरार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार श्री अमितजी चौधरी यांच्या हस्ते टॉस केला जातोय. टेल्स इज अ कॉल. इट्स अ हेड. नाणेफेक जिंकलाय विघ्नेश फायटर संघाने. विघ्नेश फायटर संघ निर्णय कळवायचा आहे आणि त्वरित ठीक आहे लगेच निर्णय कळेल आपल्याला. निर्णय कळवून लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे या इनिंग नंतर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ज्या ठिकाणी सेकंड इनिंगचा अहवाल आपल्याला ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांच्या आवाजाने. येस थँक्यू. चला 42 धावांचा पाठलाग जिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. रोहित आणि राहुल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पाठीमागे चेंडूला खेळला गेला. येस नो इट्स अ लाऊड कॉल परंतु लगेचच त्वरित थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं रिव्ह्यू साठी की येस इज नो आहे की नाही काय क्रिकेट घडणार आहे. आणि आमचे ऑफिशियल टीम विराट नेटवर्कचे ऑपरेटर मनीषकडे येणार आहेत. ऋषी आहे जिकडे लगेचच रेफर केलं गेलं होतं. पहा मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय जिकडे आता शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. जिकडे नालासोपारा नगरीमध्ये मोरेगावात ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आले दुसऱ्या पर्वामध्ये. गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 24 संघाचा समावेश होता आणि शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा जिकडे किशोरदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते. आणि काय क्रिकेट घडलंय पंचांचं डिसिजन आलंय नो नाही आहे. येस पहिल्या चेंडूवर सिंगल. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धाव धावफलकावर. 42 इट्स टार्गेट. रोहित आणि राहुल सर्वांच्या नजरा रोहित आणि राहुलवर असणार आहेत. राहुलची अजून बॅट आलेली नाहीये. सर्वात खंतीची गोष्ट राहिली आहे गेली नाम्या बॉईज संघासाठी. आणि आता ह्या मॅचला येईल का हा सुद्धा बघणं महत्वाचं असेल. ऑन साईडला पुन्हा तेच दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. पहा रोहित मला आठवतोय रोहित तुकाराम पाटील चषकला काय जबरदस्त बॅटिंग केली होती. 5 चेंडूमध्ये 5 चौकार लगाले होते. आणि त्या तुकाराम पाटील चषकला अजून एक मॅच झाली होती. ओहो ऑन साईडला काय घडलंय. ओ हो ऋषी कडून बऱ्याच चुका झाल्या होत्या. क्या बात आहे. पहा तुकाराम पाटील चषकला एका इनिंगला रोहितने एकट्याने 47 धावांची खेळी केली होती मोरेगाव चॅलेंजर संघासमोर. आणि आज त्यांच्या मैदानावरच आहे. बॅकफुटला गेले गॅप मधून. येस इट इज 4. सुरुवात झाली 42च्या पाठलागला. चेंडू सी मार्ग पार चौकार 4 धावा. दोघी बंधू मैदानाच्या आतमध्ये रोहन आला गेलाय. ऑन साइडला पहिला बॉल. ओहो कुठे लागलाय कुठे लागला. येस
थोडक्यात हुकलाय बॅनर आणि काय घडणार आहे येणारी कालवेल सांगणार आहे. आमचे 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. कुठे अखेरकार चेंडू लागला होता, बॅनरला लागला होता की बॅनरच्या पुढे लागला होता. बॅनरच्या पुढे लागला असेल तर एकच धाव आहे, बॅनरला लागला असेल तर चौकार आहे. आमचे 12th मॅचचे दोन्ही अडचणी वाढल्यात. एक ग्राउंडकडे बघतोय, एक माझ्याकडे बघतोय, तिसरा आमचे ऑपरेटर मनीषकडे बघतोय. थर्ड अंपायरला अखेरकार रेफर केले, काय अखेरकार घडणार आहेत आणि आमचे टेक्निकल इश्यू टीम त्यावर कार्यरत आहेत. पुरी तुनी घालवला काय आलो मी तेरा तिला नका ग मला भेटलीच ना.
चला पंच मॅच चालू करा. काय डिसिजन आहे ते सुद्धा आम्हाला सांगा. आणि एकच धाव आहे. चला चला पंच ऑल सेट रेडी. चला 4 चेंडूचा आता एक षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावफलक 8 धावा धावफलकावर. पहा 42 धावांचा पाठलाग आहे. आणि काय या धावांचा पाठलाग कधी होणार आहे, कोणाविरुद्ध होणार आहे, सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ मिस्टर योगेश आला गेला. पहा दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोन्ही बंधूवर सर्वांची नजर असणार आहे. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला. येस बॅकअप. ओहो डायरेक्ट हिट. फिंगर गोलअप. येस फिंगर गोलअप. आणि मोठा हात अजून एका मोठा विकेटचं बद्दल होतंय. रोहनला मैदान सोडावं लागले. गॉन. पहा मोरेगावात अजून एक गौड व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या सर्वांना माहिती असेल कीर्ती महान असे आमचे किरूभाई. आणि खरोखरच किरूभाईला मानावं लागेल. परवा दिवशी एक रील्स त्यांच्या बनवली गेली होती. जोगित पाटील सुद्धा त्या ठिकाणी होते. थम्सअपची बॉटल फोडत असताना किरूचे दात हातामध्ये आले होते. खरोखरच ती रील्स पाहून मला टेन्शन आलं होतं. भाई इसका दात गिर गए अभी क्या करेगा रीलू भाई. आणि खरोखरच मानावं लागेल ज्या प्रकारच्या रील्स व्हिडिओ वगैरे बनवतो सोपा नाहीये. ओहो चेंडू गॅप मधून आले आले चौकार. आले आले चौकार. चेंडू सीमार्ग पार. चौकार. 4 धावा. असे आमचे किरूभाई जिकडे दाखल झाले आहेत. पहा मी जेव्हा काल इकडे आलो ना तेव्हा किरूला पहिल्या भेटल्यानंतर त्याचे दात बघत होतो. भाई दात किधर है दिखाओ मेरे को. पक्का गिर गया था कैसे व्हिडिओ बनाया था. नाही खरोखरच मानावं लागेल काय जबरदस्त कामगिरी करतोय किरू रील स्टार म्हणून. पुन्हा एकदा तेच फटका एक्झिक्यूट. पहा दबाव पूर्णपणे आता नाम्या बॉईज संघावर आला गेलाय. इकडून काय करायचंय, कोणाविरुद्ध कसा प्लॅन करायचा आहे, कशासाठी रिव्ह्यू आहे. 3-12 3 चेंडू 12 धावा. या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागला आणि सर्वांच्या नजर रोहितवर आहेत. इकडून रोहित कशा प्रकारे खेळी खेळणार आहे, कोणाच्या विरुद्ध अटॅक करणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका बसला. पैकी झाले. ओहो उत्तर आहे का. येस फिंगर गोलअप. उत्तर आहे नकेरकर. ज्याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या तो बाद होतोय. रोहितला मैदान सोडावं लागले. गॉन. गाड्या रस्त्यामध्ये कृपया बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून एंट्रीमध्ये गाड्या लावल्यात. जिकडून एंट्री आहे तिकडून रस्त्यामध्ये गाड्या ज्या कोणाच्या आहेत ना त्या सर्वांनी बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून मान्यवर पाहुणे येतात आणि मान्यवर पाहुण्यांना त्रास नको. त्यामुळे ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये आहेत कृपया बाजूला काढायच्या आहेत. आदरणीय विक्रांत पाटील मला वाटतं भाविकचे भाऊ आहेत बरोबर ना. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये. हेलिकॉप्टरवरती गेलं आणि विक्रांत खूप चिकना आहे, खूप चिकना आहे. पावडरची काही गरजच नाही आहे त्याला. ओहो चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. एक ओव्हरचा स्ट्रोक आहे. ये रिंकू सिंग वाला स्ट्रोक्स. चेंडू आणि मैदान सोडावं लागले. गॉन. येस शॉट हातात धरून बॅट उभा राहिलाय.
थँक्यू 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 डीजे. आणि अजून एक समालोचक विपुल पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सरचे स्वागत आहे या कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये. पहा विपुल पाटील यांचा आवाज मागील 3 दिवस झाले आपण ऐकतायत आणि तो सुद्धा दाखल झाले. पहा अनिल सर, वसईमध्ये कबड्डीची स्पर्धा सुरू आहे, तिकडून ती स्पर्धा संपवून विपुल पाटील इकडे आलाय. सोपं नाहीये कबड्डीची स्पर्धा, त्यानंतर क्रिकेटची स्पर्धा करण्यासाठी पुन्हा इथे इकडे दाखल झालाय. या गोष्टी सर्व विचार करावे लागणार. विपुल पाटील आपल्यासोबत दाखल झालाय. थँक्यू सो मच. ज्या कोणी समोर बसले सर्वांनी तिकडून बाजूला जाईल. दादा प्लीज समोर जे कोणी आहेत समोर. इकडे कॅमेरा आहे, कॅमेरावर मंचावर पाहुणे बसले, त्याच्यामुळे ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये आहेत प्लीज गाड्या सर्वांच्या काढायच्या आहेत, कारण मान्यवर पाहुणे येतात आणि तिकडून सर्वांना त्रास होतोय. त्यामुळे ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये आहेत पाठीमागे, किरू आपली सुद्धा 4 व्हीलर मध्ये आहे, ती पण काढायची आहे. मोठा जनरेटर आहे. क्या बात. हे किरूवर डोले काढू नका, किरू रिलीज बनवतो माहिती आहे ना. पहा ज्या संघाने मागील मॅच मध्ये 38 धावा 2 मॅच अगोदर म्हणजे 38 धावा ज्या चेस केल्या होत्या त्या संघानं अडचणीमध्ये आणून ठेवलंय. आणि त्यांच्या अगेन्स्ट 41 चेस केल्या होत्या आणि त्यांच्या समोर 42 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आता त्यांना अडचणीच आणल्यात. लगातार 2 मॅच मध्ये जिंकून काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत स्वरूप एलेव्हन या संघांनी करून दाखवले नाम्याबाई संघासमोर. पहा कोणीही कोणाला कमी समजू नका. कोण कुठे कुठल्या क्षणी पुढे जाईल सांगता येत नाही. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. एका चेंडूमध्ये 10 धावा सुद्धा झाल्यात, लक्षात ठेवा. मग ती ओरमची स्पर्धा का नाही असू द्या, एका चेंडूमध्ये 10 धावा सुद्धा झाल्या गेल्यात. आणि या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. चला ज्या कोणाच्या गाड्यावर रस्त्यामध्ये प्लीज काढायचं आहे. चला किरू पाटील आपल्याला आयोजन कमिटीकडून सांगण्यात येत आहेत की आपलं जनरेटर बाजूला काढत आहे. चला पुन्हा एकदा हलक्यात चेंडूला ड्राय केला गेलाय, त्यामुळे डॉट इट्स अ डॉट. चला तर अशा प्रकारे स्वरूप एलेव्हन संघ मॅच सामना फिनिश, सामना जिंकलाय आणि पराभवाच्या छावेत जवळ नामा बॉईज लगातार 2 मॅच नंतर बाद होतोय.